नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करताना ज्या लाडक्या बहिणींकडून काही चुका झाल्या असतील किंवा चुकीच्या पद्धतीने ई-के-वाय-सी केली असेल किंवा आता त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नसेल, अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी आता आदित्य तटकरे यांनी ट्विट करून नवीन अपडेट दिलेली आहे। तर ही काय अपडेट दिलेली आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर तुम्ही पाहू शकता आदित्य तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना। महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजीपर्यंत ई-के-वाय-सी करण्याची मुदत देण्यात आली होती। आपल्याला माहितीच आहे की 31 डिसेंबरपर्यंत ई-के-वाय-सीची मुदत देण्यात आली होती। तथापि काही कारणास्तव ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे। म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांचे क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। तर आता तुम्ही हे पाहू शकता की आदित्य तटकरे यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे। तर आता ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली तरीसुद्धा त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नाही, त्यांनी आता त्यांच्या गावच्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा। अंगणवाडीच्या सेविकांना आता वरून आदेश देण्यात येतील आणि त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याजवळ व्यवस्थित तुमचं माहिती द्यावी, म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन तुमचं करून घ्यावं, जेणेकरून येणारा पुढील हप्ता हा तुम्हाला मिळेल। धन्यवाद।